इथे बघा दोन्ही आहे, इथे संघभूमी आहे आणि दीक्षाभूमी पण आहे, दोन्ही विचारधारा आहे. पण आपण जर फरक बघितला तर आता आंबेडकरी विचारधारा क्षीण होत चाललेली आहे. या आता ज्या नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीत मुख्यमंत्री फिरले, आता ती फिरत आहे. म्हणजे ती कुठलीही निवडणूक अशी लाईटली सहज घेत नाही कधी भाजप. बसपा जेव्हापासून आली 2002 मध्ये बसपाने आंबेडकरी मतपेढीला खिंडार पाडला आणि आयती मतपेढी मिळवली. पण आज बसपाची पण परिस्थिती तीच झाली. आज बसपाचे फक्त 10 नगरसेवक नागपूर महापालिका. जसं पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये मित्र त्यांचं सांगितलं की आमच्या मैत्रीपूर्ण लढती होती, राष्ट्रवादी अजित पवार आणि महायुती म्हणजे भाजपमध्ये, हे मुख्यमंत्र्यांनी स्वतःच जाहीर केलं. तर नागपुरातही असंच होईल, कारण अजितदादा गटात वेगळा लढवला तर त्याचा फायदा महायुतीला होईल, भाजपला. एक गोष्ट लक्षात घेतली, काँग्रेसला मानणारा किंवा काँग्रेसचा सहानुभूतीदार गट अजूनही आहे, त्यांना मानणारा एक वर्गही आहे. पण प्रश्न असा आहे की त्यांना त्यांच्यापर्यंत जाणार कोण? आणि इथे असं आहे की हेच आतून मिळालेले आहे भाजपची. एक आहे की काँग्रेसने जर मनापासून लढाईत उतरली तर भाजपला आव्हान देण्याची आजही ताकद काँग्रेसमध्ये आहे. पण प्रश्न असा आहे की यांचे नेते एकत्रच येत नाही. आणि एकेकाळी रिपब्लिकन चळवळीतले 6 महापौर होऊन गेले, 2 उपमहापौर, 6 महापौर. पण तो एक काळ होता त्यांचा. पण त्यांना देखील तो शाप आहे ना फुटीचा. संघातून आलेले विचारधारेला मानणारे कार्यकर्ते आणि आता नवीन जे येतात ज्यांचा संघाशी किंवा कुठला संबंधच नाही आणि त्यांना थोडे वरचे पद मिळतात चटकन, तर थोडी ती एक अस्वस्थता निश्चित भाजपमध्ये आहे. नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स. खरं तर राज्यातल्या सर्वत्र महापालिका निवडणुका 29 महापालिका निवडणुकांसाठी 15 जानेवारीला निवडणुका पार पडणार आहेत. आणि अशामध्ये सगळ्यात महत्वाच्या महापालिकांपैकी एक असणारी नागपूर महापालिका. इथे खरं तर कशा प्रकारे चित्र आहे सध्याचं, किंवा देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा बालेकिल्ला किंवा होमपिच म्हणून नागपूरकडे पाहिलं जातं. पण यावेळेच्या महापालिका निवडणुकीमध्ये खरं तर भाजप आपली सत्ता पुन्हा एकदा टिकवू शकेल का? कारण आपण पाहिलं तर 2007ची निवडणूक असेल, 12ची निवडणूक असेल, त्या निवडणुकीमध्ये युतीच्या आधारे त्यांची सत्ता आली होती. पण 2017 मध्ये मात्र कोणत्याही प्रकारे युती न करता एक हाती सत्ता भाजपने मिळवलेली. आता हा गड पुन्हा एकदा भाजप राखू शकेल का? त्यासोबतच काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता 2 गट पडलेले आहेत. हे सगळं चित्र पाहता, बदलले समीकरण पाहता नागपूरमध्ये महापालिका निवडणुकांचा निकाल कशा प्रकारे लागतो, कोणाला फटका बसू शकतो, या सगळ्या बाबतीत चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक अतुल पेटकर सर जोडले गेलेले आहेत. सर नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आहे पॉलिटिक्समध्ये. सर सगळ्यात पहिला प्रश्न तर हाच आहे की खरं तर देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत आणि नितीन गडकरी यांचा बालेकिल्ला किंवा मौनपीच म्हणून नागपूरकडे पाहिलं जातं. आणि असं सगळं असताना नागपूरमध्ये 2017ला जी भाजपची सत्ता आली होती महापालिकेमध्ये, ती कोणत्याही प्रकारची युती न करता आली होती. पण हा गड राखणं सध्या भाजपसाठी आव्हानात्मक आहे का या निवडणुकीमध्ये? नाही, असं खूप आव्हानात्मक निश्चितच नाहीये. कारण सर्वात महत्वाचं असं आहे, आपण एक गोष्ट निश्चित लक्षात घेतली पाहिजे की भाजप हा 24 तास इलेक्शन मोडवर राहणारा पक्ष आहे, 24/7. आणि तुम्ही बघत असाल की मुख्यमंत्री अगदी ह्या आता ज्या नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीत मुख्यमंत्री फिरले, आता ती फिरत आहे. म्हणजे ती कुठलीही निवडणूक अशी लाईटली सहज घेत नाही कधी भाजप. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. इथे नितीन गडकरी आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे, माजी प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहे आणि त्यांचे आमदार देखील आहेत, सत्ताही त्यांची आहे. आपण बघितलं 2017 मध्ये त्यांचे 108 आमदार, 108 नगरसेवक आले होते. आणि तेच त्यांना इथे फारसं आता तेव्हा परिस्थिती अशी की आता आता शिवसेनेचे 2 झाले आहे, एक शिंदे सेना आणि एक उभाटा, एक राष्ट्रवादीचे 2 झाले. पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की संपूर्ण विदर्भातच नागपूरसह राष्ट्रवादी जेव्हा एक संघ होती किंवा शिवसेना जेव्हा एक संघ होती, या दोघांचेही तेव्हाही काही प्रभाव नव्हता विदर्भात. म्हणजे जेव्हा एक संघ राष्ट्रवादीचे, आज आपण बघितलं तर विदर्भात फक्त 6 आमदार आहेत. आज नागपुरात शरद पवार गटाचा एक नगरसेवक आहे, गुणेश्वर पेठे म्हणून, एकच. मनसेचा तर एकही नाही.
आणि उभाटा शिवसेनेचे फक्त 2 आहे. म्हणजे त्यांची घसरण 9 ते 2 अशी झाली. ती वाढण्याऐवजी ती कमी कमी होत गेली आणि भाजप सतत वाढतोच आहे. म्हणजे आपण विदर्भाचं साधारण एक चित्र बघितलं तर एकेकाळी विदर्भ हा काँग्रेसचा गड होता आणि निर्विवाद होता. पण आता तो काँग्रेस आता ती दंतकथा झाली. आता तो इतिहास झाला. आता सगळीकडे भाजपच आहे आणि याच्या मागे अर्थात हे काही असं सहज पी हळद आणि हो गोरी अशा तऱ्हेने हा बदल झालेला नाही. त्याच्या मागे प्रचंड मेहनत, परिश्रम आणि त्याच्या मागे एक धोरण आहे. त्या अंतर्गत तुम्ही बघितलं आताही मुख्यमंत्री फिरत आहे. राहिला प्रश्न नागपूरचा, इथे बघा दोन्ही आहे. इथे संघभूमी आहे आणि दीक्षाभूमी पण आहे. दोन्ही विचारधारा आहे. पण आपण जर फरक बघितला तर आता आंबेडकरी विचारधारा क्षीण होत चाललेली आहे. म्हणजे 2007 मध्ये सगळे खैरलांची हत्याकांड झालं होतं आणि सगळे रिपब्लिकन एकत्र गट मतभेद विसरून एकत्र आले. तेव्हा त्यांचे 9 नगरसेवक आले आणि त्यांचे समर्थित 2 असे 11 नगरसेवक आले होते. त्याच्यामध्ये एक होते डॉक्टर मिलिंद माने, दुसरे होते परिणय फुके, ते अपक्ष होते आणि ते अपक्ष असून समर्थित आले होते. डॉक्टर मिलिंद माने आता भाजपचे माजी आमदार आहे. परिणय फुके विद्यमान आमदार आहे आणि प्रकाश गजबी हे राष्ट्रवादी शरद पवार सोबत आहे. आता 4-5 हे आणि त्याच्या पण आधी त्यांचे 15 रिपब्लिकन चळवळीतून 15 नगरसेवक होते. त्यांचे आतापर्यंत 5 ते 6 आमदार होऊन गेले. पण आज परिस्थिती काय आहे की बसपा जेव्हापासून आली 2002 मध्ये बसपाने आंबेडकरी मतपेढीला खिंडार पाडलं आणि आयती मतपेढी मिळवली. पण आज बसपाची पण परिस्थिती तीच झाली. आज बसपाचे फक्त 10 नगरसेवक नागपूर महापालिकेत. आधी 12 होते, ते 10 झाले आणि आता त्यांचाही प्रभाव ओसरत ही सध्याची वस्तुस्थिती. त्याच्यामुळे भाजपला इथे काही जड नाही. हा, आता ते साधारण जड नसलं तरी ते देखील हलक्यात घेत नाही. ते तेवढीच मेहनत घेत आहे आताही. हा, आता फरक एक झाला की सत्ता असल्यामुळे त्यांच्याकडे प्रचंड मारामारी आहे आणि खूप म्हणजे मी कालच त्यांच्या कार्यालयात गेलो होतो. तर इतकी गर्दी आहे तिथे की आता त्यांना भीती आहे की आता सांभाळायचं कसं यांना. या सगळ्यामध्ये सर खरं तर आपण पाहतोय की मध्ये जे काही राजकीय समीकरण जसं की शिवसेनेचे 2 गट झाले, राष्ट्रवादीचे 2 गट झाले. आता शिवसेना शिंदे गट जो आहे तो एकीकडे जेव्हा भाजपचे तिथले पालकमंत्री किंवा महसूल मंत्री जे आहेत आपले चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक नारा दिला की 120 पारचा आणि असं असताना दुसरीकडे त्यांचाच मित्रपक्ष म्हणजे शिंदेची शिवसेना यांनी 50 जागांवर दावा केलाय. नाही 120चं गणित ते कसं जुळवू शकते भाजप नागपूर महापालिकेमध्ये? नाही, तुम्ही एक लक्षात घ्या की प्रत्येक पक्षाला ना, तुम्ही एक बघा ना, आता समजा तुम्हाला कुणी विचारलं की तुम्हाला किती पगार पाहिजे, तुम्ही कमी पगार सांगाल का? तुम्हाला आपल्याला अंदाज असतो ना की 50 म्हटलं तर हा किमान 30 वर येईल. आपण सुरुवातच 30 ने केली तो मिळेल किती? तर ते प्रत्येक पक्षाचं ते धोरणच असतं की वाढवून त्यांना वस्तुस्थिती प्रत्येकाला माहिती असते. आता मी महाविकास आघाडीतले 3 नगराध्यक्ष, शहराध्यक्ष त्यांचे आणि याच्यातले 3 सगळ्याशी बोललो. टच मध्ये असतो सगळ्यांच्या. आता बघा, शिंदे सेनेची मुळात मागणीच 25 ची आहे. त्यांनी काल निवेदन देताना 50 म्हटलं, पण मुळात त्यांची मागणी आहे 25 ची. हा, अजितदादा पवार तर शहराध्यक्ष म्हणाले आम्हाला 20 हव्या. पण म्हणताना ते काय म्हणाले की आम्हाला आमच्या मर्यादा माहिती, आम्ही फार ताणून घेणार. त्यांना माहिती आहे ना की बा शेवटी इथे धोरण कसं आहे की इथे भाजप मोठा भाऊ आहे. भाजप म्हणेल ते, तर त्यांना हे माहिती आहे की किती मागितल्या तर किती मिळतील. आणि शिंदे सेनेचं धोरण असं आहे की त्यांना युतीत राहायचं आहे, ती नैसर्गिक युती आहे. त्यांना ताणून धरायचंच नाही तसं आहे. आणि भाजपला जर 108 मागे निवडून आले होते, तो आकडा कायम ठेवायचा. तर त्यांना किमान 120 जागा लढवणं भागच आहे कुठल्याही परिस्थितीत. म्हणजे 120 भाजप, 20 शिंदे सेना आणि 11ही नाही, ते कमीच देतील, 5-7 किंवा किंवा वेळ आली तर मला जी माहिती आहे की जसं पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये मित्र त्यांचं सांगितलं की आमच्या मैत्रीपूर्ण लढती होती राष्ट्रवादी अजित पवार आणि महायुती म्हणजे भाजपमध्ये, ते मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाहीर केलं. तर नागपुरातही असंच होईल, कारण अजितदादा गटात वेगळा लढवला
तर त्याचा फायदा महायुतीला होईल भाजपला. कारण काँग्रेस आणि शरद पवार गट हा जो महाविकास आघाडी आहे त्यांचं मत हे होईल, विभागणी होईल, मतविभागणी होईल. त्याचा फायदा युतीला होईल. तर इथे नागपुरात तेच धोरण आहे त्यांचं. सर हे महायुतीच्या बद्दल झालं. पण महाविकास आघाडीचं जर पाहिलं तर पुन्हा तीच परिस्थिती त्यांची. 2 गट झाल्यामुळे त्यांना एकतर विभागली गेली आहेत मतं सगळी आणि अशात काँग्रेस एका ठिकाणी म्हणते काही अपेक्षित जागा आहेत. जर तिथे आमची आघाडी नाही तर आम्ही स्वबळावर लढू. याचा फायदा होईल का? ज्याप्रमाणे काँग्रेस आता ही भूमिका मांडतंय किंवा असा विचार करतो याची. कोणाला फायदा होईल का? एक काँग्रेस ज्या पद्धतीने म्हणते की आघाडी झाली तर आम्ही स्वतंत्र लढू. मग त्यांना हा आत्मविश्वास कशाच्या जोरावर असेल? कारण की तिथे आता पाहिजे तर त्यांचं अस्तित्व तसं पाहिजे तर जास्त जागा आल्या बहुतेक त्यांविषयी जास्त 2017ला. पण त्या तुलनेत आता किती आल्या? किती आल्या? 29. 29 जागा आल्या होत्या. त्याच्या आधी किती होत्या? 2012ला किती होत्या त्यांच्या? 40च्या वर होते ना. हो, हो. मग ती जर त्यांना परिस्थिती पुन्हा म्हणजे टिकवायची असेल तशी एकतर एकीकडे त्यांच्यासमोर आव्हान नाही आहे की भाजपने व महायुतीला रोखण्याचं. अशा ह्याच्यात जेव्हा स्वबळाचा ते नारा देतात त्यावेळेस त्याचा फटका कशाप्रकारे बसू शकतो काँग्रेसला? फटका बसेलच. कारण काँग्रेसचं असं आहे की काँग्रेस हा पक्षांतर्गत लोकशाही जिवंत ठेवणारा पक्ष आहे. पक्षांतर्गत लोकशाही म्हणजे काय तर लाथाळ्या, गटबाजी, आपसात हकीम. तर असं ते फार काँग्रेसचं ते व्यवस्थित लक्षणच आहे ते. त्यांना करमत नाही त्याच्याशिवाय. आताही त्यांनी 3 नगरसेवकांना तिकीटच नाकारलं. म्हणजे मनोज सांगोळे, एक राजू असे ते 3 नगरसेवक होते. त्यांना मुलाखतीलाच येऊ दिलं. पण देवडिया काँग्रेस भवनात त्यांच्या मुलाखती सुरू आहे. त्यांना सांगितलं तुम्ही मुलाखती द्यायच्या नाही. का? तर तुम्ही मागच्या वेळेस आमच्याशी बेईमानी केली. सुरुवातच इथून आहे काँग्रेसची. आणि तिथे कसं आहे काँग्रेसमध्ये त्यांचे शहराध्यक्ष असेल, ते अमरपट्टाच घेऊन आले. वाशिम त्यांच्या नाशिकला ठराव झाला की सर्व शहराध्यक्षांनी आणि जिल्हाध्यक्षांनी आता पद सोडावं. काय झालं? काहीच झालं नाही. आमदार विकास ठाकरे हे काँग्रेसचे शहराध्यक्ष आहे. त्यांच्या मुलाखती सुरू आहे. पण असं आहे की एवढं होऊनही ते सुधारायलाच तयार नाही. पैसा नाही तिजोरीत, पण वाया गेले मुजोरीत. अशी तसं विकास ठाकरेंनी सुद्धा म्हटलंय की यावेळेच्या महानगरपालिकेमध्ये यंदा वेगळा करिश्मा पाहायला मिळणार आहे. असं तर आहेच ना. की काँग्रेसमध्ये असू नये. कुठला करिश्मा? कुठून करिश्मा आणणार? ते काय? कोणती क्रीम लावणार आहे ते सत्तेची? कुठला करिश्मा आला? काही काँग्रेस जवळ आहेच काय सध्या? तर त्यांना किमान एवढं निश्चित आहे. आपण एक गोष्ट लक्षात घेतली, काँग्रेसला मानणारा किंवा काँग्रेसचा सहानुभूतीदार गट अजूनही आहे. त्यांना मानणारा एक वर्गही आहे. पण प्रश्न असा आहे की त्यांच्यापर्यंत जाणार कोण? आणि इथे असं आहे की हेच आतून मिळालेले आहे भाजपची. म्हणजे यांचं धड देवळात आणि चित्त खेटरात अशी एक म्हण आहे. म्हणजे अरे नवीन चप्पल म्हणजे बुवा प्रवचन करत आहे, अरे नवीन चप्पल घेतली, बुवा त्या कीर्तनाकडे लक्षच नाही यांचं. असं आहे यांचं. तर मग कसं होणार काँग्रेसचं? एक आहे की काँग्रेसने जर मनापासून लढाईत उतरली तर भाजपला आव्हान देण्याची आजही ताकद काँग्रेसमध्ये आहे. पण प्रश्न असा आहे की यांचे नेते एकत्रच येत नाही. सगळे सगळ्याची तोंड रावणाची 10 तोंड होती, यांची 20 आहे. म्हणजे इतके सगळ्या निवडणुका झाल्या त्यातून मोठ्या प्रमाणात म्हणू शकतो आपण लढाई मिळाला पण तरी सुद्धा स्थानिक लेवलवरती कुठेच त्यांचं संघटन मजबूत अजूनही झालेलं नाही असं चित्र बिलकुल नाहीच आहे ना. कुठे आहे? तुम्ही म्हणजे आता इथं असं आहे ना की मी जे म्हटलं की भाजपचं जसं आहे की अगदी मुख्यमंत्र्याचं देखील आता तुम्ही म्हणाल मुख्यमंत्री राज्याचे आहे. ते राज्यात फिरत असतात. मग त्यांचा जो प्रभाग आहे 36 ज्या प्रभागात मी राहतो, तिथे त्यांना यायची गरज नाही. इतकं त्यांचं संघटन, त्यांची टीम इतकी छान काम करते. पण भाजपवाल्याचं ते वैशिष्ट्यच आहे. 24 तास असतात ते बिलकुल. तुम्ही सगळं त्यांचा फॉलोअप असतो. कोण आला नाही, कोण गेला नाही, काय आहे. आता या पातळीवर काँग्रेस कुठे आहे? म्हणजे आता हे पदवीधरचं आपण देऊ, त्याला किती वेळ आहे पदवीधर निवडणुकीला? पण त्यांचं टीम वर्क पहा तुम्ही. का इथे मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालतात, महसूल मंत्री लक्ष घालतात, गडकरी बैठका घेत आहेत. या पातळीवर प्रदेशाध्यक्ष आले का त्यांचे काँग्रेसचे? नाही आले.
ते फक्त मुंबईत रोज एक प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि काहीतरी बरळत असतात. त्यांची नीती यांनीच वाया गेली बरळण्याने. कसं काय होणार आहे? मग या सगळ्यामध्ये सर तुम्ही जो मगाशी उल्लेख केला, की संघभूमी पण आहे, दीक्षाभूमी पण आहे. खरं तर भाजपच्या सगळ्या आत्तापर्यंतच्या जेवढ्या काही आपल्या देशातल्या म्हणा, राज्यातल्या निवडणुका, या सगळ्यामध्ये संघाची भूमिका फार महत्त्वाची ठरते भाजप पक्षासाठी. आत्ताच्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर संघाची भूमिका काय किंवा कितपत भाजपला त्यांच्याकडून काही मार्गदर्शन किंवा कशाप्रकारे सगळा चाललेला आहे यांचा रणनीतीचा नाही, तेव्हा एक संघ काय करतो, की संघाचं काम हे अगदी ग्रासरूट लेवलला आहे. अगदी तुम्ही खेड्यापाड्यामध्ये किंवा जसं ज्या सेवा वस्ती असतात, झोपडपट्टी वगैरे सगळीकडे संघाचं काम आहे. पण संघ असा आहे, संघ उगीच हस्तक्षेप करत नाही. त्यांचा संवाद असतो, संपर्क असतो जर पण इतक्या लोकसभा असेल, विधानसभा असेल, इथे बरोबर संघ काम करतो. आता इतक्या लहान लेवलला त्यांना गरज नाही. सोबत काम कारण भाजपचंही नेटवर्क आहे. जिथे गरज पडेल असं वाटेल की बा इथे कुठेतरी कमी पडतो. इथे न बोलता तो संघ कामाला आणि संघाचं काम आहेच आणि स्वयंसेवक स्वतःहून उत्स्फूर्तपणे काम करतो. त्याला हे सांगू नाही लागत की अरे बाबा निघ रे बाबा घराच्या बाहेर. काँग्रेसवाल्याचं कसं आहे की ते एक तर खिशात सत्ता नाही आहे त्यांच्याजवळ, सत्ता नाही त्याच्यामुळे पैसा नाही. पैसा नाही काँग्रेसवाल्याचं कसं असतं, तो बिचारा काँग्रेसचा जो नगरसेवक तो स्वतःच्या भरोश्यावर लढतो. तो पक्षाच्या भरोश्यावर लढतच नाही आणि पक्षाकडून त्याला मदतही येत नाही. नाही तर त्याला माहित आहे आपल्याला आपली लढाई आपल्या जीवावर लढायची आहे. आपण आणि आपले नातेवाईक जे काय असेल आपल्यासोबत येणार आहे त्याच्या भरोश्यावर बिचारा लढतो. भाजपचं तसं नाहीये. म्हणजे असं म्हणावं लागेल, की काँग्रेसचे स्वतःचे जे कार्यकर्ते आहेत, ते सुद्धा काँग्रेसवर विश्वास ठेवायला तयार नाहीयेत. स्वतःच्या जीवावर लढतात ते. आता सर ह्याच्या सगळ्यात जर पाहिलं आपण 2017ची जी मतदारसंख्या होती पुरुषांची, महिलांची होऊन त्यामध्ये मी माहिती पाहिली त्यानुसार पुरुष मतदारांची जी संख्या आहे ती जवळ-जवळ 1,55,762 इतकी वाढली आहे. तर महिलांची जी संख्या आहे 2017च्या तुलनेत मतदारांची ती 2,33,765 इतकी वाढली आहे. तर आपण आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महिला मतदारांचा जो काही फॅक्टर होता खूप महत्वपूर्ण ठरली खरं तर ही भूमिका. तशीच कुठे स्थानिक लेवलला विशेषतः नागपूर महापालिकेतली वाढलेली मतदारसंख्या पाहता वाटतंय की बदल होऊ शकतो मोठा पुन्हा एकदा? नाही. लाडक्या बहिणी आहे ना. लाडक्या बहिणी आता परत दुसरा आता मला वाटतं आता तर हे आचारसंहिता आहे की बहुतेक हे झाली की एकदम 3,000 जमा होऊन जाईल ना 2 हप्ते. त्याच्यामुळे लाडक्या बहिणी आहे पाठीशी सरकारच्या. देवा भाऊ आहे ना ते. तर देवा भाऊच्या पाठीशी त्यांच्या लाडक्या बहिणी आहे आणि त्या कायम राहणार. आणि योजना बंद होणार नाही. असं जाहीरच तिथं गेम चेंजर योजना आहे. त्याच्यामुळे एकनाथ भाऊ सगळे जे भाऊ आहे, दादा भाऊ सगळ्यांच्या पाठीशी लाडक्या बहिणी आहे. सर यामध्ये आपण पाहतो की प्रत्येक पक्षामध्ये सध्याच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत वाद किंवा गटबाजी समोर येते. आता मागे सांगितल्याप्रमाणे नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांचा मोठ्या प्रमाणात प्रभाव आहे नागपूरमध्ये. तर यांच्यात भाजपमध्ये कुठे नितीन गडकरींचा एक गट किंवा देवेंद्र फडणवीसांचा एक गट असं कुठे दिसून येत आहे का सध्याच्या निवडणुकांमध्ये? नाही. भाजपमध्ये तसे वाद नाही आणि नेत्यांमध्ये तर वाद असण्याचं कारणच नाही. कसं असतं की त्यांचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग खूप चांगलं की आपले अधिकार काय, आपलं कार्यक्षेत्र काय. आणि हे स्वाभाविक आहे की नितीनजी केंद्रीय मंत्री आहे, भाजपचे नेते आहे आणि कार्यकर्त्यांशी खूप जुळलेले आहे. म्हणजे अगदी कधी तुम्ही आलात आणि त्यांना भेटलात त्या माणसाच्या प्रेमात पडावा असा माणूस आहे तो. छान आणि उद्या असं छान असं मस्त माणूस आहे. आणि ती एक वैदर्भियान करता नितीन गडकरी वैदर्भियान करताच म्हणतो आहे. एक फादर फिगर आहे. वडील भाऊ म्हणू शकतो आपण त्यांना. पण आवर्जून विचारपूस करणे, मग पत्रकार असतील, कार्यकर्ता असतील आणि खाणे आणि खिलवणे हे तर त्यांचे आवडते उद्योगच आहे. तर त्यांच्या सोबत असलं की एक फार आनंददायी प्रकल्प असतो, ट्रीप असते त्यांची. तर थोडक्यात कसं की त्याच्यामुळे तरी सुद्धा हे जरी असलं तरी ते म्युच्युअल अंडरस्टँडिंग दोन्ही नेत्यांचं खूप चांगलं आहे आणि रिस्पेक्ट अँड रिकॉग्निशन बरोबर मिळतं.
स्वतः देवेंद्रजी त्यांच्याकडे जातात, त्यांच्यात बैठका होतात आणि नीट ठरतं की बा काय करायचं, कोणाला द्यायचं. राहायला भाजपमध्ये थोडी अस्वस्थता एकाच गोष्टीमुळे असते, ती म्हणजे त्याच्यात कसं असतं की जुने जे कार्यकर्ते आहेत, ज्यांनी म्हणजे असू आम्ही सुखातील पत्तर पायात सुखाने पत्तर पायातील वगैरे असं जे असतं ना, तर ते जुने कार्यकर्ते, संघातून आलेले विचारधारेला मानणारे कार्यकर्ते आणि आता नवीन जे येतात, ज्यांचा संघाशी किंवा कुठला संबंधच नाही आणि त्यांना थोडे वरचे पद मिळतात चटकन. बरे जे थोडी ती एक अस्वस्थता निश्चित भाजपमध्ये आहे, पण त्याचा परिणाम होत नाही. बरे ही जी मॅनेजमेंट आहे भाजपची, ती खूप चांगली आहे. ते काळजी घेतल्या जाते थोडी. याचा अर्थ भाजपमध्ये मतभेद नाही असं नाही. आहे, जरूर आहे. मतभेद असतात, अस्वस्थता आहे. पण ती बाहेर येणार नाही याची काळजी घेतल्या जाते. फुल्यावर नळावरचे भांडणं त्यांच्यात होत नाही बाकी पक्षांसारखे. भाजपने हे फार चांगल्या पद्धतीने खरं तर जमवून आणलंय असं म्हणू शकतो आपण, की हो. बाकीच्या पक्षांना हे जमत नाही म्हणजे असं हां. म्हणावं लागेल. कारण की सतत आता इव्हन आपण पाहिलं तर भाजपचे जे मित्रपक्ष आहेत त्यात झाले मग एकनाथ शिंदेची शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल अजित पवारांची यांच्यातले मतभेद एक वेळ बाहेर येतात. पण भाजपबद्दल असं कधीच होत नाही. यासाठी वरिष्ठ नेतृत्व पण फार मोठ्या प्रमाणात त्यांची महत्वाची भूमिका आहे याच्यामध्ये. बिलकुल आहेच ना. प्रश्नच नाही आहे. त्यांना कसं हे बघ, ते समजून घेतात ना, की मला ठीक आहे, हे माणूस आहे आणि कसं आहे, की तुम्ही बघा ना, आपण वेगवेगळ्या संस्कृतीतून येत असतो, वेगवेगळ्या प्रदेशातून येत असतो. इथं नवरा-बायकोचंच पटत नाही एकमेकांशी. हां, म्हणजे इतके 7 जन्माच्या हे करू नये. म्हणजे शेवटी कसं, की तुम्ही 2 भिन्न संस्कृतीतून आलेले असता ना, थोडेफार मतभेद होणारच. नवरा-बायकोचे होतात, दिवसा भांडणं होतात, नंतर एकत्रच येतात ते. यायचं तेव्हा. त्याच्यापुढे ते तर त्याला काय? ते कार्यकर्ता, 2 भाऊ आहेत, ते होणारच. पक्षामध्ये देखील शेवटी तुम्ही वेगवेगळ्या वातावरणातून येता. तुम्ही दुसऱ्या पक्षातून एका पक्षात जाता. म्हणजे एखादी पोरगी स्वतःचं घर सोडून सासरी जाते, तसं तुम्ही एक पक्ष सोडून एकदम दुसऱ्या पक्षात जाता. तर ते होणारच थोडेफार. तर तेवढं चालून जातं. येस. सर या सगळ्यामध्ये आपण जर पाहिलं तर काँग्रेसकडून सध्या एक मुद्दा पुढे घेतला. एकतर भाजपकडून असं म्हटलं जाते विकास कामांच्या आधारावर म्हणजे विकास कामाच्या आधारे आम्ही सांगतो आमचे एवढे-एवढे नगरसेवक निवडून येतील किंवा आम्ही आमचा म्हणजे झेंडा फडकवू वगैरे पालिकेत. पण याच्याच बरोबर विरुद्ध काँग्रेसकडून असं सांगितलं जातंय की विकास कामांच्या बाबतीत जर पाहिलं तर नागरिक फार त्रस्त आहेत, जी जनता त्रस्त आहे. त्यामुळे यावेळेस भाजपचा म्हणजे आम्ही जो असेल ते सुपडा साफ करू वगैरे अशा प्रकारचं भूमिका एक प्रकारे काँग्रेसची दिसते. तर हे कितपत म्हणजे याच्यामध्ये काही साधर्म्य किंवा विनोदम असेल पूर्ण? नाही, मला सांग ना, चांगलं बाळंतपण व्हायचं असं तर कळा येतातच ना. त्याच्याशिवाय कळाच नाही आले. प्रत्येक वेळी थोडीच ना तुम्ही हे कराल. हां? मग तर असं आहे, की शहरामध्ये सगळीकडे चांगले आज नागपूरमध्ये मला सांगा, एक 2014 पूर्वीचं नागपूर तुम्ही बघा आणि आताच बघा. हं? परत 2000 आज नागपुरात एकही अशी संस्था नाही. म्हणजे इथे एम्स आलं नागपूरमध्ये. इथे नायपर आली. इथे नॅशनल लॉ स्कूल आलं. इथे IIM आलं. अशी एकही संस्था नाही नॅशनल लेव्हलची जी नागपुरात नाही. आज नागपूरचा समृद्धी आहे, कनेक्टिव्हिटी आहे. म्हणजे सगळे रस्ता असेल, बैलगाडी ते विमान सगळी कनेक्टिव्हिटी आहे आणि चौफेर विकास. आता कसं आहे, की विकास होणार, तर रस्ते होणार, हे होणार, सगळेच होणार. आता थोडाफार हे ठीक आहे, थोडाफार त्याचा त्रास होणारच. आता काही वेळ आता मला काय म्हणायचं आहे, की सगळ्याच गोष्टी नेत्यांना नाही माहीत असत ना. आता कंत्राटदार समजा बोगस निघाला आणि त्यांनी थोडंफार काही वेळा कंत्राटदार डिले करतो. तर ते त्याची ओरड झाली, की काम होतं ना. त्याच्यामुळे तुम्हाला जर हे असेल, थोडासा कळा सोसावाच लागेल ना. थोडी सहनशक्ती ठेवावी लागेल. त्याच्याशिवाय कसं होईल ना? प्रत्येक वेळी द्या 25,000 करून टाका हे. असं नाही होत.
या व्यतिरिक्त सर आपण सध्या जर पाहिलं तर भाजपचं जे संघटन तर मजबूत आहे. सगळीकडे बोललं जातं. नागपूर म्हणा किंवा एकूणच सगळीकडे. पण असं असतानाही जे माजी नगरसेवक आहेत, त्यांना नाकारून जर नव्या चेहऱ्यांना पुन्हा संधी देण्यात आली भाजपकडून, तर मात्र चित्र वेगळं दिसू शकेल का? किंवा यावर मतदारांची कशी भूमिका असेल या सगळ्यात? नाही, नाही. उलट कसं आहे, की जसं आता 2017 नंतर प्रथम निवडणुका होतात. म्हणजे जवळपास 8-9 वर्षानंतर. स्वाभाविक आहे, की प्रत्येकाला असं वाटतं, की आपण निवडून पण या 8 वर्षामध्ये काय झालं, की त्यांचा कनेक्ट नाही राहिला लोकांशी, जनतेशी आणि दरम्यान नवीन कार्यकर्ते भरपूर तयार झाले, चांगले तयार झाले. तर स्वाभाविक आहे, की आणि भाजपचं धोरण बघा, की त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आता ते बिहारचे जे मंत्री होते ते झाले. म्हणजे वरपासून खालपर्यंत नवीन नेतृत्वाला संधी देण्याचं त्यांचं धोरणच आहे. त्याच्यामुळे यावेळीच भाजपमध्ये किमान 30% ते 40% नवीन नगरसेवक दिसतील. म्हणजे ते योग्य हे समतोल करतील जुन्या नावाचं. एकदम नाराजही नाही करणार. म्हणजे आता विराट कोहली आणि आपलं रोहित शर्मा आता वन डेत आहेतच ना आणि तेच खेळले पण चांगले. ठीक आहे, बाकीच्या फॉर्मॅटमधून ती रिटायर झाले, तर ते करावंच लागेल तुम्हाला. नाहीतर शुभमन गिल येईल कसा? सर यासोबत जर आपण पाहिलं तर आता या सगळे पक्ष झाले म्हणजे राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, शिवसेना किंवा काँग्रेस वगैरे. पण या सगळ्यामध्ये एम-आय-एम बसपाचा तर तुम्ही उल्लेख केलाच. पण एम-आय-एम असेल किंवा वंचित असेल, वंचित सुद्धा आता निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा मैदानात येणार आहे. तर ही सगळी मतविभाजनं होऊ शकतात याच्यामुळे आणि मग या नाही, नाही. हे बघ, एम-आय-एम तर नागपुरात आहेच नाही. कुठे आहे? एम-आय-एम आहेच नाही. वंचित आहे फारसं नाहीच. मी काय म्हटलं, एक बसपा आहे आणि बसपाच्या फक्त 10 जागा. तुम्ही 2007 मध्ये सगळे रिपब्लिकन पक्ष गट-तट विसरून जेव्हा एकत्र आले होते, तेव्हा त्यांचे 9 नगरसेवक आले होते. आणि त्यांच्या समर्थित 2 असे 11. आणि त्याच्या आधी 2007च्या आधी मला वाटतं 2007 नंतर 2015 मध्ये त्यांचे काहीतरी 2007च्या आधी 5 वर्ष म्हणजे तेव्हा त्यांचे 15 नगरसेवक आले होते. त्याच्यानंतर आणि एकेकाळी रिपब्लिकन चळवळीतले 6 महापौर होऊन गेले. 2 उपमहापौर, 6 महापौर. पण तो एक काळ होता त्यांचा. पण त्यांना देखील तो शाप आहे ना फुटीचा. एकत्रच आणि काँग्रेस हे यशवंतराव चव्हाणांपासून हे सुरू झालं. त्यांनी पद्धत त्यांना माहित होतं हे जर एक राहिले तर पुढे आपल्याला त्रास होईल. त्यांनी पद्धतशीर हे केलं. आता तर त्यांची एवढी शक्ल झाली की मोजता येत नाही रिपब्लिकन पक्षाची. म्हणजे बरं दर निवडणुकीमध्ये कुठला तरी नवीन गट तयार होतो. आता परत एकच साहेब बाबासाहेब खूप लढलो एकी बेकी नाही आता लढू एकी नाही फक्त घोषणा. एकी नाही बेकी नाही तर काहीच नाही. काय करणार? पण जरी सर असं असलं, की जरी प्रभाव नसेल, तरी याचा परिणाम कुठला दुसऱ्या एखाद्या पक्षाचा तर गणित बिघडवण्यात होऊ शकतो ना याचा फायदा. तेवढाही नाही ना एक उत्तर लाग तेवढाही नाही तेच म्हटलं ना गमावूनच बसले पूर्ण काहीच नाही फक्त बसपाचं एक कॅडर थोडं आहे अजूनही म्हणजे कॅडर बेस पक्ष आहे तो आणि तो देखील म्हणजे बसपा देखील शेवटी बसपानी काय केलं आरपीआयच्या आयत्या मतपिढीवर डल्ला मारला आरपीआयची प्रतीक आणि प्रतिमा वापरून बाबासाहेबांचा हत्ती वगैरे असं त्यांनी आयत्या घरावर नागोबा आयत्या बिळात घरोबा केला त्यांनी आणि ते केलं पण आता शेवटी ते म्हणायचे की आम्ही ओबीसी बहुजन असं नाही आहे वस्तुस्थिती नाही आहे जिथे दलित आणि बौद्ध मत आहे तिथेच बसपा फक्त प्रभावी आहे जसं आमच्या नागपुरात उत्तर नागपूर आहे विदर्भातही तसंच आहे तर ते कुठे काही आलं काहीच नाही एमआयएम आहेच नाही मी अजूनही असं आहे की अजूनही जर काँग्रेस पूर्ण मनातून उतरली आणि थोडं मतभेद विसरून उतरली तर भाजपला फाईट देऊ शकणारा तो एकमेव पक्ष आहे नागपुरात आणि विदर्भातही म्हणजे अजूनही काँग्रेसला मानणारा परंपरागत मतदार आहे त्यांचे सहानुभूतीदार आहे फक्त असं आहे की त्यांच्यापर्यंत पोचून त्यांना तो वळवणे स्वतःकडे तर आता काँग्रेसवाले खिशात हात टाकायला तयार नाही पक्ष पैसे द्यायला तयार नाही ते राजा भिकारी माझी टोपी चोरली अशीच परिस्थिती आहे त्यांची
सर आता या सगळ्यामध्ये आपण मगाशी जो मी उल्लेख केला की महिला मतदार, तर महिला मतदारांचा थोडं विचारू अजून आणि सगळी जी काही वाढलेली मतदार संख्या आहे किंवा एकूण त्या सगळ्यांचा म्हणजे फायदा कोणाला होऊ शकतो असं वाटतं? महिला मतदारांचं जर बाजूला ठेवलं, तुम्ही मगाशी त्याचं उत्तर दिलं की एकतर लाडकी बहीण योजनेमुळे ऑब्व्हियसली देवाभाऊंना याचा पाठिंबा असेल असं तुम्ही बोलला. पण सगळेच जर मतदारांचं यामध्ये युवाही जास्त मोठ्या प्रमाणात आहे. तर त्या याचा फायदा कोणाला होऊ शकतो मोठ्या प्रमाणात? अर्थातच महायुतीला. महायुतीला. हां, तो प्रश्न सोपा आहे ना ते. कारण कसं आहे लोकांना दिसतं आणि आजकाल म्हणजे माझ्यापेक्षा जसं आता माझा मुलगा आहे. तो तरुणच आहे एकदम. तो किंवा त्याचे मित्र कुठल्या पद्धतीने विचार करतात, काय सगळं मला दिसतं. म्हणजे त्यांच्याशी बोलतो मी, बोलत राहतो सगळ्यांचा. कसं आहे की त्यांचं व्हिजन क्लिअर आहे. मोदी है तो मुमकिन है. ये नया भारत है. पण सर काही तरुण किंवा आपण म्हणतो सध्याचे जेन झी जे आहे, त्या ह्याच्यात जर पाहिलं तर त्यांनाही काही हे मुद्दे जे आहेत ना राजकीय, जसं की मध्ये आपण बोटचोरी वगैरे हे मुद्दे ऐकले, सतत ते पुढे येत होते. त्यावरती त्यांची काही मतं अशी आहेत, की देशातलं किंवा म्हणजे आपण राज्य नागपूर महापालिकेबद्दल बोलतोय, पण एकूणच सगळं चित्र पाहिलं तर त्यांनाही असं वाटतं, की कुठेतरी लोकशाही पुन्हा एकदा धोक्यात आली आहे किंवा मतदानामध्ये खरंच फेरफार होतोय वगैरे. अशाही विचारसरणीचे विचार असलेले काही तरुण पिढी आहे सध्या. नाही, नाही. खूप कमी कुठे आहे? काय? असं आहे राहुल गांधीच्या कुठल्याच गोष्टीमध्ये सातत्य नाही. आता ते मला सांगा, बिहारमध्ये त्यांनी यात्रा नाही काढली का? वोट चोरीची काढली ना. अरे ऐक, त्यांचं कसं आहे ते पीकवर आले की सोडून देतात. धोरण धोरण सातत्यच नाही त्यांच्यामध्ये. मग मला सांगा बिहार निवडणुकीत कुठे परिणाम झाला त्याचा? म्हणजे एकूण आपण म्हणतोय, की फक्त एवढा दिवस बोलायचं, पण नेमक्या निवडणुका ज्यासाठी सगळा अट्टाहास करतो, त्याच वेळेस त्यांच्यामध्ये एकसंधपणा कधी पाहायला मिळत नाही. असे पूर्ण चित्र आहे. हा, ते मी ते म्हण वापरत नाही आता इथे ऐन शिकारीच्या वेळी, पण जाऊ द्या ते चांगलं नाही. तर ते धोरण धोरण धरसोड वृत्ती जी आहे त्यांची, त्याच्यात सातत्य नाही. त्याच्यामुळे आणि काँग्रेसला मुद्दे नीट नीट मांडताच येत नाही. त्यांना हे अरे बाबा मग असं आहे, तर मग आता SRA मुळे काय घाबरत आहे तुम्ही? का बरं बंगाल रिकामा होतो आहे? मला सांगा ना. बंगाल का रिकामा होत आहे मग? का बरं घाबरता तुम्ही SRAला? कारण तुम्ही आणले ना मतदार. या देशात तो किती मोठा गांभीर आता आता सगळे मत जेव्हा आपण आधार अनिवार्य केलं, सगळ्या गोष्टी अनिवार्य केल्या, आता लक्षात येत आहे ना तुम्हाला, की काय नेमकं ती वस्तुस्थिती आहे. मग का उत्तर देत नाही तुम्ही? आणि एवढे तुम्ही आता न्यायालयात आव्हान का नाही देत? मग आहे ना पुरावे तुमच्याजवळ. लोकसभेमध्ये तुम्ही विरोधी पक्ष मग लोकसभेत का नाही मुद्दे मांडले राहुल गांधींनी, तुमच्या पक्षाने? तेव्हाच का नाही बोलले हे? म्हणजे एकूणच आपण इकडे म्हणतोय, की म्हणजे नागपूरच्या बाबतीत पाहिलं तर तिथे काँग्रेसची अस्तित्वाची लढाई चालू आहे किंवा पक्षाला वाचवणं हे नाही. काँग्रेसची ना अस्तित्वाची लढाई संपूर्ण महाराष्ट्र आणि देश. यावर नागपुरात तर प्रामुख्याने म्हटलं जात आहे सध्या असं. आणि असं असताना जे नेते त्यांची वक्तव्य करत असतील किंवा ज्या प्रकारे त्यांचं संघटन मजबूत करण्यापेक्षा एकीकडे संघटन त्यांचं कमकुवत होत चाललंय, या सगळ्याचा परिणाम संपूर्ण काँग्रेस पक्षावर म्हणजे देश पातळीपर्यंत मी होतो. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. त्या माणसांनी चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष असताना अक्षरशः पायाला भिंगरी लावून ठेवली. पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलं. ही मेहनत असते. तुमचं आज असं आहे की चंद्रशेखर बावनकुळे एखाद्या 50 उमऱ्याच्या किंवा 100 उमऱ्याच्या गावात गेले तर 100-150 लोक त्यांच्या भोवती गोळा होऊन जातील. ही ही कमाई असते तुमची. यांचे प्रदेशाध्यक्ष काय करतात? किती फिरले ते महाराष्ट्र. मुंबईत बसायचं आणि रोज काँग्रेस भवनात एक प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आणि फक्त आरोप करायचे. त्याने तुमची काय विश्वसनीयता राहणार आहे? तुम्ही किती महाराष्ट्र फिरले? आतापर्यंत एक तर अंधारात होते. कुणाला माहित नव्हतं असा कुठला माणूस काँग्रेसमध्ये आहे म्हणून. ते अचानक ते लॉटरी लागून गेले त्यांची. बाकी काय त्यांचं? कुठे काही फाईट देत आहे ते? मग त्याच्यापेक्षा नाना पटोले परवडले, त्यांनी तर काही बोलत ते अति बोलत होते.
म्हणजे त्याचं असं आहे की अति बोलत होते, हे हे काही धर संबंध नसलेले बोलतात. त्यांनी का होणार? बरं त्यांच्यात एक वाक्य त्यांनी वडेट्टीवार म्हणतात की मनसेशी आम्ही युती करू. तिकडे ते म्हणतात की ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. अरे काय चाललंय? तुमचा आपसाचाच समन्वय नाही. कसं होईल अशाने? मनसेला सोबत घ्यायचं का? याच्यावर हे ठरवू नाही शकत तुम्ही? की मुंबई महापालिका म्हणजे ठाकरे बंधूंसाठी विशेषतः उद्धव ठाकरेंसाठी हे आहे ते जसं साईबाबाचा प्राण त्या पोपटात होता ना त्यांच्या, तसं मुंबई महापालिकेत त्यांचा हे आहे जीव. ती गेली की विषय संपलाय. तर तुम्ही ते ठरवू शकत नाही की बाबा वेळ अशी हातघाईची आली की आपण जेवढे लोक एकत्र येऊ शकू, भाजप विरोधात एकवटू होऊ शकू तेवढ्यांना एकत्र करा. इथे तुम्ही नाही नाही ते त्यांच्या भोवती आम्हाला उत्तर भारतीय मतं मिळणार. आम्ही कोणी सांगितलं तुम्हाला मिळणार नाही? कोणी सांगितलं तुम्हाला? हे असं यांचं काय जेवणार? एकीकडे सर आपण म्हणतो की महाविकास आघाडीने खरं तर भाजपला रेटलं म्हणजे रेटलं पाहिजे असं खरं तर म्हटलं जातं. कारण की रोखलं पाहिजे सध्याची भाजपकडून ज्या मोठ्या प्रमाणात विस्तार सुरू आहे सगळीकडे. या अनुषंगाने जर बघितलं त्या अर्थी जे महायुतीमध्ये थोडे मित्र म्हणजे अंतर्गत वाद असतील त्यामुळे मग एकनाथ शिंदे त्यापेक्षा विरोधकांपेक्षा एकनाथ शिंदे भाजपला त्या मानाने रेटण्याचा जास्त प्रयत्न करतात किंवा यशस्वी ठरतात असंही दिसतं ना. नाही ना, ती त्यांची आपसातली धोरण आहे. म्हणजे कसं आहे बघा, की महायुतीत कसं आहे, की शिंदे सेना आणि भाजप यांच्यात एक समान दुवा असा आहे, की ते एकतर हिंदुत्व आणि भगवा. दुसरी गोष्ट तुम्ही बघा, की समजा कुठल्याही परिस्थितीत यांचे कार्यकर्ते महाविकास आघाडीकडे जाऊ नये. उद्या समजा भाजपचे कार्यकर्ते नैसर्गिकरित्या कुठे जातील? तिकीट नाही मिळालं तर शिंदे सेनेत जातील. फार झालं तर अजितदादा गटात जातील. पण म्हणजे काय होईल, की महायुतीतले कार्यकर्ते महायुतीतच राहील. निवडून कोणी आलं तरी महायुतीच निवडून येईल ना. आणि काही वेळा असंही होऊ शकतं, की बाबा रे, हे आमचे 4 कार्यकर्ते आहे, हे तुम्ही तुमच्या तिकिटावर लढवा. आम्ही नाही देऊ शकत यांना. असंही म्युच्युअल अंडरस्टँडिंग होऊ शकतं. असं असतं. तर ते अंडरस्टँडिंग यांच्यात कुठं आहे? यांचे तर म्हणजे भांडणापासूनच यांना फुरसत नाही ना. कसं होणार आहे? आणि शिंदेचं कसं त्यांचंही ठीक आहे विदर्भात नाही, पण बाकी ठिकाणी त्यांचा प्रभाव आहेच ना शेवटी. तो महत्वाचा पक्ष आहे शिंदे. एकनाथ शिंदे यांचा. शिवसेनेशी नैसर्गिक युती आहे. कसं आहे? तिकडे जनाब बाळासाहेब ठाकरे झाले. सर एकूण आपण आता जर नागपूर महापालिकेचं चित्र पाहिलं तर एक तुम्हाला काय वाटतं की ठराविक जागा म्हणजे जेवढ्या जागांवरती भाजप दावा करते तेवढ्या जिंकून येऊ शकतो अखेर किंवा शिवसेनेची त्याच्यातलं स्वतः आला वाटपाचा संघर्ष म्हणावा लागेल रस्सीखेच चालू आहे एक प्रकारे त्यामध्ये शिवसेनेला किती जागा मिळू शकतात आणि केवढ्या जागा जिंकून येऊ शकतात का त्यांच्या दोन्ही पक्षांनी ठरवल्याप्रमाणे. तेव्हा माझं मत असं आहे की भाजप साधारण 120 जागा लढवेल. 20 जागा शिंदे सेनेला देतील किंवा 25 देतील. आणि त्यांनी जर सध्याचं त्यांचं धोरण असं आहे की इथे राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाला सोबत मैत्रीपूर्ण लढती करायच्या. ते एवढ्या करता की त्या मैत्रीपूर्ण लढतीमुळे उबाठा म्हणजे महाविकास आघाडीची मतं विभागल्या जातील तेवढीच. आणि शिंदे आणि भाजप तर प्रश्नच नाहीये. आणि शिवसेनेला तर एवढ्या करता एकत्र घेतात की कार्यकर्ते एक संघ राहिले पाहिजे. नाहीतर आज कसं आहे की भाजप मधून तिकीट नाकारलं तर ते थेट शिंदे सेनेकडे जातील. आणि कारण हिंदुत्व आणि भगवा हा समान दुवा आहे. आणि कार्यकर्त्याचा मूड असा असतो की तो एखाद्या पक्षात स्थिरावला तर तो परत येत नाही. तसं होऊ नये म्हणून ते शिंदे सेनेसोबत युती करणारच आहे नागपूर महापालिकेत. फक्त अजितदादा गटाशी त्यांचं ठरायचं आहे. त्या गटाची तेवढी ताकदही नाही. ते म्हणजे हे आहे थोडंसं अशक्त बाळ आहे ते. तसं पाहिलं तरी जरी आपण म्हणत असलो आता की राष्ट्रवादीमध्ये 2 गट झाले तरी जेव्हा एकत्र होती राष्ट्रवादी तेव्हाही तितका प्रभाव नव्हता राष्ट्रवादी. नाही, कधीच नव्हतं ना. असं आहे की मी सांगतो शिवसेना आणि राष्ट्रवादी जेव्हा एकत्र होते ना, तेव्हा देखील त्यांचा विदर्भात फारसा प्रभाव नव्हता. त्यांचे नेते विदर्भात फक्त छान पर्यटनासाठी यायचे तेव्हा. कधीतरी साठी सामाशी चल रे बा फिरून येऊ विदर्भात.
अशा पद्धतीनं त्यांचं काम होतं. कधीच त्यांनी हे नाही केलं. आता तर प्रश्नच नाहीये. मागे अजितदादा पवारांचं अजितदादांच्या राष्ट्रवादीचं शिबिर झालं. आता माग 3 महिन्यापूर्वी नागपुरात. तेव्हा खूप त्यांचं आमचे मंत्री येतील, विदर्भात फिरतील. कुठे आले? ते काही मग मी सुनील तटकरेंना विचारलं होतं. अरे म्हटलं, काय झालं? तुमचे मंत्री आले नाही? ते नाही येतील म्हणे, ठरवू म्हणे लवकरच. बरं थोडक्यात ते म्हणायच्या गोष्टी कार्यकर्त्यांना असं म्हणायचं असते की नाही नाही असं काय नसतं. ते विदर्भात अजूनही त्यांचं हेच नाही थोडस हे जे आहे ते विदर्भामध्ये भाजपच निर्विवाद आहे. आणि एवढं निश्चित आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एक धोरण आहे की आपल्या युती धर्माचं पालन करायचं आणि युतीतल्या पक्षांना सोबत घेऊन चालायचं. त्यांना शक्यतो दुखवायचं नाही आणि जे होईल ते पूर्ण एकमेकांच्या संमतीने होईल. म्हणजे जसं पुणे पिंपरी चिंचवड मध्ये ठरलंच आहे की तिथे आपण मैत्रीपूर्णच लढती करायचं. कारण दोन्ही पक्ष तुल्यबळ आहे. दोघांची मेहनत आहे. मग समजा दोघंच एकमेकाविरोधात लढले तर महाविकास आघाडीचा आपोआप हवेल ना तिथे कारण नसताना. मग त्यांना कशाला हे दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ त्यांचा कशाला लाभ करून द्यायचा. तर मैत्रीपूर्ण लढा. नागपुरातही तसंच होईल. आणि इथे भाजपमध्ये तिकीट वाटप मी सांगितलं किमान 30% तर निश्चितच नवीन चेहरे देतील. काहींना घरी बसवतील. असा समतोल साधती होते. आणि नागपूर महापालिकेत शंकाच नाही निर्विवाद भाजप येईल. सर तुम्ही खरं तर अनेक वेगवेगळ्या अँगल्सचे म्हणजे नागपूर महापालिका निवडणुकांबद्दल जे काही आता सध्याचं राजकीय चित्र तिथे आहे नागपूरमधलं ते त्याच्याबद्दल माहिती दिली आणि एकूणच काँग्रेस कशा प्रकारे कमकुवत म्हणजे संगणक काँग्रेसचं कसं कमकुवत होत चाललंय आणि यामध्ये स्वतःच्याच पायावर असं काँग्रेस धोंडावार घेते अशा अर्थाने खरं तर तुम्ही आम्हाला याच्याबद्दल माहिती दिली आणि बघावं लागेल की इथून पुढे खरं तर कोण म्हणजे महापालिकाचा गड पुन्हा भाजप राखू शकते का आणि यामध्ये जे काही जागा वाटपासाठी रस्सीखेच चालू आहे शिंदे सेना आणि भाजपमध्ये त्यात कोणाला किती जागा मिळतात आणि ज्याप्रमाणे रस्सीखेच नाही का? ओके ठीक आहे म्हणजे जो काही त्यांचा फॉर्म्युला किंवा बैठका होत आहेत सतत त्यामध्ये कोणाला किती जागा मिळतात आणि ठरवल्याप्रमाणे 120चा टप्पा पार करते का भाजप हेही पाहावं लागणार आहे. या सगळ्या दिलेल्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.